नमस्कार मंडळींनो, आजच्या दिवसाच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत केलं आणि मी पप्पा आणि आऊस तिघजण निघालो 800 वर्ष जुनी असलेल्या आपल्या कोकणातील परंपरेवर आधारित असलेला दशावतार चित्रपट बघू. घराकडसून आमका निघाक व्हायचो उशीरच झालेलो आणि त्याच्यात या पावसान नुसतो किलेस करून ठेवलेले. पटापट रिक्षा पकडलो आणि आम्ही निघालो कांजूरमार्ग स्टेशनला जाऊ. आणि मेन म्हणजे टेन्शन आमका या गोष्टीचा होता, कारण या रोडला कायम ट्रॅफिकच असता. पण आम्ही व्यवस्थित टायमिंगवर पोहोचलो आणि सुरुवात झाली दशावतार चित्रपटात. आपल्या कोकणातील सर्वच कला आणि त्याचबरोबर निसर्ग सौंदर्याने नटलेलो आपलं कोकण कसं जपून ठेवू ता या चित्रपटामार्फत संदेश दिलेलो. सिंधुदुर्गातील उत्कृष्ट आणि नामवंत असलेले असे स्त्री पात्र कलाकार यश जळवी आणि अप्रतिम पकवाजवादक असलेलो आपलं शुभम गावडे म्हणजे आपलं भाव, आणि दशावतारी क्षेत्रात अप्रतिम अशी खलनायकाची भूमिका साकारणारे आपले दादा राणे कोनसकर, आणि या चित्रपटात खास करून 81 वर्षीय असलेले आपले दिलीप प्रभावळकर साहेब यांनी जबरदस्त काम केलेलं असा. सांगायची गोष्ट अशी ती म्हणजे आपलं निसर्ग सौंदर्याने नटलेलो कोकण जसोच्या तसो रवाकाच होयो. चित्रपट सरल्यानंतर तकडेसून बाहेर इले आणि आपल्या आवडीचा विषय तो म्हणजे मामलेदार मिसळ घेतलंय आणि घरा गेलंय. घराकडे इल्याबरोबर मिसळ थंड होच्या अगोदर ताबडतोब खाऊन घेतलंय. तीनसान झाल्याबरोबर जंबुराच्या घराकडे गेले आणि बघलंय तर जंबुरा चिप्स खायत होता आणि त्याचा चिप्सचा पाकिट मी पळवल्याबरोबर त्याला माझ्या वांगडा किलेस करून घेतले. आता हे काय म्हणायचं आता तुम्हीच माका सांगा, याचो नक्की विषय काय आताच माका समजणार नाही. सोनू माका म्हणता बाबुली मेस्त्रींसारखं यो हाफ मॅड झालेलो. आता उसर काके आणि ताई तकडेसून म्हणतात हाफ मॅड नाही यो फुल मॅडा. घराकडे येईल आणि आजच्या दिवसाचा कोटो सरलो आम्ही भेटाय पुढच्या ब्लॉग मध्ये. तर उसर देवा काळजी.